15 तारखेपासून पुन्हा समुद्र गजबजणार. मासेमारीच्या नव्या हंगामाची तयारी आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या किनाऱ्यावर सध्या काय लगबग सुरू आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 1 जून पासून मासेमारी बंद झाली आणि आमच्या कोळी बांधवांना 2.5 महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. लहान बोटी आमच्याच किनाऱ्यावर वर घेतल्या होत्या, तर मोठ्या बोटी खाडीच्या भागात वर घेऊन ठेवण्यात आल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा समुद्राकडे जाण्याची वेळ जवळ आली आहे. येत्या 15 तारखेपासून पारंपरिक मासेमारीचे परवाने मिळणार आहेत, म्हणजे मासेमारीचा नवीन हंगामा सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या किनाऱ्यावर बोटींची डागडुजी, साफसफाई आणि समुद्रात उतरण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. बोट किनाऱ्यावर आली की ती फक्त बोट समुद्रात उतरवणं एवढंच काम नसतं. बोटीवर लागणारं जाळं, दोऱ्या, बॉल्स आणि मासेमारीचं इतर सर्व साहित्य एक एक करून बोटीवर चढवलं जातं. कोणी जाळ्यांची पाहणी करतंय, कोणी दोऱ्या व्यवस्थित करतंय, तर कोणी बोटीची डागडुजी आणि रंगरंगोटीचं काम पूर्ण करतंय. सध्या पूर्ण किनाऱ्यावर नजर टाकली तर प्रत्येक ठिकाणी हीच लगबग आणि मासेमारीच्या नवीन हंगामाची तयारी दिसून येते. आणखी 2-3 दिवसात हा किनारा पुन्हा एकदा बोटीच्या गर्दीने गजबजलेला दिसेल आणि काही दिवस समुद्रापासून दूर असलेल्या या बोटी पुन्हा एकदा लाटांवर डोलताना दिसतील. 2.5 महिन्याच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा जाळी समुद्रात टाकली जातील. बोटी समुद्राच्या लाटांवर स्वार होतील आणि नवीन हंगामाची सुरुवात होईल. आणि या नव्या हंगामात आई एकविरीच्या कृपेने आमच्या सर्व कोळी बांधवांच्या बोटी सुखरूप समुद्रात जाव्यात, भरपूर मासली मिळावे आणि प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी नांदावी हीच मनापासून प्रार्थना. तर मित्रांनो, आपल्या किनाऱ्यावर सुरू असलेली ही लगबग आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची तयारी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि कोळी जीवनाची खरी ओळख पाहायची असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय एकवीर आई.